गुड मॉर्निंग गाइज, वेलकम बॅक माय चॅनल रायडर विथ रुपेश. मी पुन्हा आपलं स्वागत करतो माझ्या चॅनलवर. आणि मी आज सकाळी वाजलेत 5:18 घरातून निघालो आहे मुंबईला जायला रिटर्न. कारण कितीही राहिलो गावी तरी असं वाटतं गावीच राहावं, पण मुंबईला जाणं जरुरी आहे. जॉब, कामधंदा, जॉब वगैरे सगळं मुंबईला आहे. हे ते फक्त एन्जॉयमेंट आहे गावी. आणि अशा प्रकारे आपण चाललो आहे आता, मुंबई निघालो आहे 5:18. तर भेटू आपण रस्त्यामध्ये, आता कंटिन्यू राहू. आणि गावातून निघताना खूप असं बेकार वाटत होतं की यार का जातोय मुंबईला मी, आपलं घरदार सोडून, आपले आईवडील सोडून. खूप असे इमोशनल झालं. कारण ज्या घरामध्ये मी लहानाचा मोठा झालो त्याच घरामध्ये येऊन मी असं 3 दिवसासाठी येऊन 4थ्या दिवशी पुन्हा जाणं एक इमोशनलच आहे. कारण ते होत नाही. मुंबईवरून गावाला येताना कितीही कामाचा स्ट्रेस असू द्या, कितीही माणूस थकलेला असू द्यात, पण मुंबईवरून गावी येत असेल तर त्याचं ते पूर्णपणे मन पूर्ण शांत होऊन जातं आणि त्याचा थकवा पूर्ण दूर होऊन जातो. पण गावी आलात तुम्ही, 2 दिवस राहिलात, 3 दिवस राहिलात, फुल एन्जॉयमेंट केलेत, मुलांसोबत खेळलात, जिकडे पाहिजे तिकडे मनसोक्त फिरलात, जेव्हा पाहिजे तेव्हा जेवलात, जेव्हा पाहिजे तेव्हा झोपलात. आणि असं आयुष्य आपल्याला फक्त आपल्या आईवडिलांच्या राज्यामध्ये भेटू शकतं. गावी आलो की यार गावचं फिरच वेगळं आहे भाई. आणि मुंबईला जावंसं वाटत नाही. काल तर मला निघायचं होतं सकाळी, पण मी निघालो नाही कारण माझा ब्रेकचा इश्यू झालेला. आणि आत्ता पण ब्रेकचा इश्यू आहे, पण मला आता ऑप्शन नाही आहे, तर मला जाणं गरजेचंच आहे. कारण सुट्टी तेवढी दिली नाही आहे सरांनी मला. आणि गावावरून निघताना असं वाटत होतं की मी काहीतरी माझं सोडून चाललो आहे. खूप असं बेकार फील होत होतं आणि अजूनपर्यंत होत आहे. पण करणार काय भाई, कमवलं नाही ना तर कोणच आपल्याला उभं करणार नाही भाई. कमाई खूप इम्पॉर्टंट आहे. कारण मुलाला वयात आल्यावर, वय वर्ष 25-26 झाल्यावर मुलगा कसा आहे, कसा दिसतोय ह्याचा इम्पॉर्टंट नाही आहे. मुलगा किती कमवतोय ह्याला इम्पॉर्टंट दिलं जातं. आणि अशा प्रकारे आपल्याला समाजाने लादलेत ना आपल्यावर ते गोष्टी, त्या खूप किचकट झाल्यात भाई. जीवन जगणं किचकट झालं एकदम. आणि आता आपण पोचलो तुडील. आता आपण सोडलंय तुडील फाटा आणि आपण निघालोय नवीन मार्गाने, आंबेत मार्गे चाललो आपण. कोणीतरी मला हॉर्न देते असं वाटतं मला. हां, ते महापूर मार्गे चालू मुंबई. तुम्ही मुंबई, चला सोबत जाऊया. तर दादा मिळालेत, तर ते बोलतात तुम्ही पण चाललात का? बोला हां मी पण चाललोय तिकडूनच. तर बोला चल मग सोबत जाऊया आपण. बोला चला, मला काहीच इश्यू नाही आहे. मला पण माझ्यासोबत भेटलं भाई. अरे बापरे, काय रस्ता आहे भाई असं. आणि हे आहे वराठी गाव. निघालोय तर खरं, हा रस्ता तर पूर्ण उकरलाय बाबा. सिमेंट कॉन्क्रीटचा बनवलाय, तो सुद्धा उकरून गेलाय पूर्ण. अरे रे, खड्डा, बाप रे बाप. काय आहे रस्त्यात, खडी आहे की काय आहे एवढं, बापरे. पोचलो फायनली आपल्या महापाल फाट्यावर. आता बघूया आपण दुकान. अरे बापरे, असंच ओपन ठेवून गेलेत. चिकन चालू आहे. आपण 1 तासामध्ये बरोबर निघालो. आपण 5:17 घरातून निघालो आपण बरोबर. तर 1 तासामध्ये आपण पोहोचलो आहे महापराला. महापरालचा हा ब्रिज आहे. हाच शायद ब्रिज तुटला होता की ह्याचंच काम चालू होतं, त्याच्यामुळे शायद हा
रूट बंद होता, पण आता हा रूट बनला आहे आणि हा बनला आहे. आणि इकडे बघू शकता तुम्ही सावित्री नदी आहे, शायद ही सावित्री नदीच आहे. मस्त व्ह्यू आहे, पण कॅमेऱ्यात एवढा कॅप्चर होणार नाही बहुतेक, उभा राहतो थोडा, दिसत असेल तर. आणि दादा सुसाट निघाला भाई, आणि मी आपलं दाखवायचं हळूहळू चाललो आहे. पण बघा आंबेडचं बस स्टँड, एस टी स्टँड महाड आंबेडचं. जेव्हा आमची सकाळची गाडी जाते तेव्हा ह्याच रूटने येते आणि ह्या इथे थांबते आंबेडला. आता माहीत नाही, आता रूट चेंज झाला असेल तर आता डायरेक्ट मला वाटतं आता महाडवरून रूट काढला होता. आता हा ब्रिज चालू झाला आहे तर माहीत नाही पुन्हा चालू झालं का हा रूट. फक्त अशी भन्नाट वळण, मी 1-2 वळण घेतली, मला गोप्रोची आठवण झाली नाही की गोप्रो ऑन करावा. तर बघा भन्नाट वळण आहे हे बघा. म्हणून तो दादा कदाचित स्लो येतोय, त्याला काय सवय नसेल बहुतेक. आणि फायनली आपण पोहोचलोय भाई ह्या साईडला, गोरेगाव साईडला. दादासोबत नसतं तर मी कदाचित स्पीडला गेलो असतो थोडा, पण तो आहे सोबत. वळणं बघा, वळणं मस्त एकदम छान अशी वळणं आहेत आणि तेवढीच रिस्की आहेत. प्रॉपर ड्रायव्हिंग स्किल करायला मस्त वाटतं, मग ती बाईक असू दे नाही तर 4 व्हीलर असू द्यात. अरे छान वाटतं एकदम मस्त. कुठे पोचलोय काय काय माहिती नाही, अंदाज येत नाही, कारण ह्या साईडनं येत नाही जास्त. पुलाची रुंदी 200 मीटर. 200 मीटर तर आपण पोचलोय, काय समजे ना कुठे. अरे बाप रे बाप, महाराष्ट्र शासन जिल्हा रायगड प्राथमिक आरोग्य केंद्र नांदवी. नांदवी गावात पोचलोय. नांदवी आहे, नांदवी गाव आहे काय माहित नाही. दादा पण कुठे दिसत नाही अजूनपर्यंत. दादाची वाट बघूया थोडी टाइम, बघूया आला काय. आता हळूहळू उजेडाला सुरुवात झाली, उजेड पडत चाललाय. म्हसळा गोरेगाव, आपल्याला गोरेगावला बाहेर पडणार का आपण, काय कळत नाही मला. राईड घेतला आपण, इकडे गोरेगावला चाललोय. दादाला माहिती आहे रस्ता, तर आपण दादाच्या मागे चला. अरे हा रस्ता मग एकदा गेलोय शायद मी 4 व्हीलर घेऊन, मित्राची गाडी घेऊन गेलोय मी एकदा 4 व्हीलर. अरे बापरे, दादा लोकलला एकदम आरामात चालत होता, जसा रस्त्याला लागलाय तसा स्पीड वाढवत चाललाय दादा. मस्त एकदम सीन आहे, काय वाटतंय यार, छान एकदम. हय रस्ता गोरेगाव 1 किलोमीटर, विंचवली 2 किलोमीटर. आणि काका मस्तपैकी राऊंड मारायला आलेत. छानसा असं क्लायमेट झालंय आणि पूर्णपणे उजळलंय, सकाळ झाले यार. काय थंड मोसम आहे, असं वाटतंय की यार सुपर छान वाटतं एकदम. बाप रे बाप, स्पीड ब्रेकर. उणेगाव आणि आपण आलो आता गोरेगावच्या फाट्यावर, गोरेगाव फाट्या. आणि इकडून राईट घेतला तर महाड, आणि लेफ्ट घेतला तर मग माणगाव साईड मुंबई. आणि मग आपण चाललो आता मुंबईला निघालो भाई, गोरेगाव. आणि लोक खूप उभे आहेत, गाडीची वाट बघत चालल्यात. आणि आपण सुद्धा निघालोय मुंबईला जायला. हॉटेल कल्याणी. पूर्ण रोडचं काम चालू असल्यामुळे गाड्यांची अवस्था बघा, गाड्या उभ्या आहेत तर गाड्यांची अवस्था बघा कशी झाली आहे. आणि सकाळचा निघालो तर एकदम मस्त रस्ता खाली आहे.
निवांत बिअर शॉप. ए भाई काय करतोय? हॉर्न दे बाबा, हॉर्न हॉर्न. थांब बाबा थांब, आम्ही जातो. थोडा सुद्धा मिस्टेक झाली ना, थोडी 1 सेकंदाची गलती आणि पूर्ण वाट लागून जाते. भाई मस्त एकदम चाललोय सुसाट. माणगावला बोलतोय, नाहीतर एव्हा काय बाबा माणगावला ट्रॅफिक मिळाली असते ना खतरनाक. माणगाव आपलं क्रॉस झालंय आणि आपण चाललोय आता बाबा. जेवढं जमेल तेवढं कंटिन्यू करूया, कारण लवकरात लवकर आपल्याला पोचायचं आहे. बापरे, साई बाबा, आई बाबा आणि साई बाबा. खूप खतरनाक गाडी चालवतो काका, बघलं. मागच्याचा विचारच करत नाही. धुके बघा, धुके काय वाटतंय यार. छान वाटतंय, थंड थंड वातावरण. अरे रे, चहाची टपरी गेली, मस्त चहा मिळाली असते. कारण असं मोठ्या हॉटेलवर जेवढी चहा चांगली मिळत नाही ना, तेवढ्या छोट्या छोट्या टपरीवर चहा चांगली मिळते. त्याच्यामुळे मी हॉटेलला चहा पितो, छोट्यावाल्या टपरीवर. आता माणगाव आपलं सोडलंय आपण आणि निघालोय पुढच्या दिशेने. पेट्रोल कधीपर्यंत साथ देतो बघूया आपण. हा सूर्योदय झालाय, सूर्यदेवताचं आगमन झालंय. मस्तपैकी असा व्ह्यू झालाय. तर तांबूस कळा आणि शाळेतली मुलं चालले शाळेला. सकाळची शाळा, जेव्हा आम्ही सुद्धा शाळेत होतो तर सकाळी शाळेत जायचो मस्तपैकी एकदम उठून आपलं मस्त. कारण 1 वाजता सुटायचो, घरी यायचो आणि शाळा काय लांब नव्हती आमच्यापासून. तुम्ही दहा बघितली असाल, अर्धा किलोमीटर असेल, पण जास्त लांब नव्हती शाळा. आता बघा माझ्याकडे मिरर छोटे आहेत, पण मी मिररकडे बघतच चाललो आहे. कारण मला माहिती आहे थोडंसुद्धा रिस्क नको आहे. आणि आपण ह्या ट्रकच्या अगोदर इकडे घुसूया, नाही तर पुन्हा ट्रॅफिक. चला आडवेल आपल्याला पूर्ण, आणि मतलब नाही काय. तर ह्या ठिकाणचं नाव मला माहीत नाही. इकडे पेट्रोल पंप आहे की नाही कुठे, असायला पाहिजे. नाही असणार. आणि आता आपण कोलाड सोडलोय. कोलाड नाही ग. शाळेत चाललेत मुलं मुली. बापरे, कोलाड तालुका रोहा, जिल्हा रायगड. डायव्हर्जन, सावधान डायव्हर्जन. इंडियन ऑइल. आपण इंडियन ऑइलमध्ये जाऊया का? चालू आहे अटी गाडी नाही. चला जाऊया आपण, पेट्रोल टाकूया आणि मग निघूया पुन्हा. कुठे घेऊ?